नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन कथेमध्ये. मित्रांनो, माझी बायको जेव्हा बाळंत होती तेव्हा माझी मेहुणी माझ्या घरी आली व म्हणाली, दाजी, जसं तुम्ही ताईला बाळंत केलं तसं मलाही करा ना. तर चला ऐकूया नक्की कथेमध्ये काय झाले ते. मित्रांनो नमस्कार, माझं नाव प्रकाश. मी एक मध्यमवर्गीय मुलगा, कामाला एका कंपनीमध्ये होतो. शहरात राहायला गावाकडे भरपूर काही काम नसल्यामुळे मी शहरामध्ये राहायला आलो होतो. सुरुवातीच्या वेळेस मिळेल ते काम करून मी उदरनिर्वाह करू लागलो. पण त्यानंतर मला कळालं की आपण गाव सोडून शहरात आलोय ते म्हणजे काहीतरी करण्यासाठी. म्हणून मी आता कामामध्ये लक्ष देऊ लागलो. आता मी काही नवीन गोष्टी शिकण्यामध्ये जरा लक्ष देत होतो. असं करता करता मला कामातल्या बऱ्याच गोष्टी कळायला लागल्या. मला एका कंपनीने काम दिलं. बऱ्यापैकी मला पगारही होता. आता घरच्यांनी ठरवलं की माझं लग्न करायचं. तसंही मी पहिल्यापासनं तालिमीत जात असल्यामुळे माझं शरीर चांगलंच कसलेलं होतं. रंग जरी माझा काळा असला तरी शरीरयष्टी धिप्पाड होती. बघता क्षणी कोणाच्याही मी नजरेत भरेल असं माझं रूप होतं. एक दिवस कामावरून आल्यानंतर घरच्यांचा फोन आला. लग्नासाठी तुला मुलगी बघायला घेतली आहे. मी होकार दिला. ठरल्याप्रमाणे मी घरी गेलो. एका ठिकाणी मला मागणं बघितलं. तेव्हा तिथे जाऊन माझ्या कामाची विचारपूस झाली. मुलगीही दिसायला छान होती. त्यामुळे मग आमचं दोघांचंही लग्न ठरवण्यात आलं. घरच्यांची बोलणी झाली व लग्न मस्तपैकी पार पडलं. आता मी बायकोसोबत काही दिवस गावी राहिलो. पण आता कामातील सुट्ट्या संपत आल्यानंतर मी पुन्हा कामावर रुजू झालो. आम्ही दोघेही आता रूमवर पुन्हा शहरामध्ये राहायला आलो. खूप दिवस आमचे छान गेले. मजा मस्ती करण्यामध्ये तर खूपच मजा यायची. दोघेही असल्यामुळे व आमच्या दोघांशिवाय तिसरं कोणच नसल्यामुळे आम्ही खूपच मजा करायचो. तिला हवं तसं व वाटेल तसं मी तिच्यासोबत करायचो. त्यामुळे ती माझ्यासोबत खूपच आनंदी होती. आता पुढे झालं असं की काही दिवस झाल्यानंतर माझी बायको बाळंत राहिली. पण आता घरामध्ये काम करण्यासाठी कोणच नव्हतं. त्यामुळे कामासाठी एखादी महिला बघावी मी अशी शोधाशोध शहरामध्ये चालू केली. पण जिकडे जावं तिकडं त्यांचे कामाचा पगार हा खूप जास्त होता. तो मला परवडणारा नव्हता. म्हणून मी एक दिवस सहज घरी आल्यावर बायकोला म्हणालो, काय गं, जर तुझी मेहुणी आपल्या इथे काही दिवस राहायला आली तर चालेल का? तेव्हा ती म्हणाली, का नाही चालणार? ही गोष्ट तर आधीपासून माझ्या डोक्यामध्ये होती. पण वाटलं तुम्ही शोधताय काम करण्यासाठी एखादी बाई, म्हणून मी काहीच बोलले नाही. आता हळूहळू ती काम करू लागली होती. एक दिवस सुट्टी बघून मी सासूरवाडीला गेलो व माझ्या मेहुणीला घेऊन आलो. मेहुणी दिसायला खूपच सुंदर होती. माझ्या बायकोपेक्षाही चांगलीच भरीव. एक दिवस झालं असं की मी सकाळी कामावर जात असताना तिने डब्यामध्ये मला भाजीत मीठ टाकायला विसरली. संध्याकाळी घरी आल्यानंतर माझी बायको तिला खूपच बोलली. तिचा चेहरा बारीक झाला. बायको आज लवकरच जेवून झोपून गेली. मी तिला म्हणालो, सायली, चल आपण दोघेही खाली जाऊन आईस्क्रीम खाऊन येऊया. असं म्हणत आम्ही दोघेही आमच्या सोसायटीच्या खाली गेलो. तेव्हा मी तिला म्हणालो, सायली, मला माफ कर. तुम्ही भाजीमध्ये मीठ टाकलं नाही ही गोष्ट मी चुकून माझ्या बायकोला म्हणजे तुझ्या बहिणीला सांगितली व माझ्यामुळे तुला ओरडा बसला. असं म्हणताच ती म्हणाली, अहो, त्यात माफी मागण्यासारखं काय? माझ्याकडनं चुकी झाली व ती चुकी छोटी आहे. त्यामुळे त्यात ती ओरडल्यावर मला इतकं काही वेगळं वाटलं नाही.
असं ती मला म्हणाली. तर झालं. तेव्हा मला एक गोष्ट कळाली की आपल्या मेहुणीला कोणतीही गोष्ट सिक्रेटच ठेवायला आवडते. आता मी दोघीही पुन्हा वरती आलो. रात्री अचानक लाईट गेली. आम्हाला दोघांनाही झोप लागत नव्हती. बायको बेडरूममध्ये व आम्ही दोघेही हॉलमध्ये झोपलेलो होतो. लाईट गेल्यामुळे घरामध्ये उकाडा वाढला होता. मी सर्व खिडक्या उघडून दिल्या. मला कळालं की सायली जागी आहे. तिला म्हणालो, तुला झोप येत नाही का? तेव्हा ती म्हणाली, दाजी अहो जरा उकडल्यासारखं होतंय म्हणून माझी झोप मोडली गेली. आता असं बोलता बोलता आम्ही एकमेकांशी बोलू लागलो. तेव्हा सायली म्हणाली, दाजी तुम्ही खूपच काळजी घेता माझ्या बहिणीची. खरंच तुमच्यासारखा नवरा मिळायला नशीबच लागतं. मी तिला हसून म्हणालो, धन्यवाद. तेव्हा तीही माझ्याकडे बघून हसू लागली. तेव्हा सायली म्हणाली, दाजी ताईंना तुम्ही खूपच लवकर बाळंत केलं. असं बोलली व आम्ही दोघीही हसू लागलो. सायली बोलण्यामध्ये इतके मुक्त असेल असं मला वाटलंही नव्हतं. आता आम्ही दोघीही हळूहळू बोलत चाललो. सायली म्हणाली, दाजी तुम्ही लग्नानंतर कुठे फिरायला गेले होते का? मी म्हणालो, हो एकदा दोनदा गेलो होतो. तेव्हा ती म्हणाली, मग तर तिकडे गेल्यावर तुम्हाला चांगलीच मोकळीक मिळाली असेल. मी तिला म्हणालो, तसंही फिरायला जाण्यापेक्षा घरामध्ये आम्ही दोघेच असायचो. घरातच आम्हाला खूप मोकळीक मिळायची. तेव्हा ती म्हणाली, अरे वा, मग तर तुम्हाला अडवणारं कोणच नसेल. मी म्हणालो, छे आम्हाला कोण अडवतंय? आम्ही दोघे घरात असलो की आमचा डाव चांगलाच रंगात येतो. तेव्हा ती म्हणाली, असं होय, म्हणूनच ताई इतक्या लवकर बाळंत झाली. आता आम्ही दोघीही असं बोलत असताना सायली अजूनच जरा पुढे जाऊ लागली. सायली म्हणाली, काय हो दाजी तुम्हाला माझ्या ताईसोबत करताना कसं वाटलं? मी तिला म्हणालो, खूपच छान. तेव्हा ती म्हणाली, म्हणजे आता तर तुमच्या आयुष्यातील ही इच्छा पूर्ण झाली असेल. तेव्हा मी नाही म्हणालो. ती म्हणाली, असं का? अजून कोणती अपेक्षा आहे तुमची माझ्या बहिणीकडनं? मी म्हणालो, बहिणीकडनं नाही, पण माझ्या अपेक्षा तिच्या बहिणीकडनं आहे. सायली माझ्याकडे दचकूनच बघू लागली. ती म्हणाली, काय बोलता दाजी? मी तर असा विचारसुद्धा नाही केला कधी. मी म्हणालो, तू जरी विचार केला नसेल तरीही मी समोरच्या मुलीचं मन ओळखू शकतो इतकी क्षमता माझ्यामध्ये नक्कीच आहे. तुलाही वाटतच असेल की आपल्या ताईसोबत जसं केलं तसं दाजींनी माझ्याहीसोबत करावं. असं म्हणताच सायली लाजली व इकडे तिकडे बघू लागली. तेवढ्यात लाईट आली. आता फॅन चालू झाल्यामुळे जरा बरं वाटू लागलं. सायली म्हणाली, दाजी मी जर तुम्हाला म्हणाले तुम्ही ताईसोबत जसं करता तसं माझ्यासोबत कराल तर तुम्ही काय बोलाल? मी म्हणालो, सायली मला नक्कीच तुझ्यासोबत तसं करायला आवडेल, पण आता घरामध्ये ताई आहे, आपण काही करूही शकत नाही. तेव्हा सायली म्हणाली, हो दाजी तुमचं बरोबर आहे. ताई जेव्हा बाळंतला दवाखान्यामध्ये जाईल तेव्हा आपण दोघीही घरामध्ये एकटेच असू, तेव्हा वाटेल ते करू. असं म्हणत सायली झोपी गेली. आता काही दिवसांनी बायको दवाखान्यामध्ये गेली. मी व सायली या क्षणाची दोघीही वाट बघत होतो. आता बायकोला सोडून मी दवाखान्यातून घरी आल्यानंतर सायली घरात एकटीच होती. मी सायलीला जवळ घेतलं तेव्हा सायली म्हणाली, अहो दाजी आत्ता कुठे चालू करता तुम्ही? आपण हे सगळं रात्री करूया. आता मला खूप कामं करायची आहेत. असं म्हणताच मी सायलीला म्हणालो, अगं सायली हो, पण काहीतरी मला हिंट तर दे. असं म्हणतात सायलीने मला मिठी मारली. तिचं संपूर्ण शरीर मला चिटकलं गेलं. मला असं झालं होतं की आता कधी रात्र होते व मी सायलीला माझ्या जवळ येतो. सायलीने जेवण बोलवल्यानंतर मी बायकोसाठी डबा घेऊन दवाखान्यात गेलो. मी तिला जेवण दिलं व दवाखान्यामध्ये रात्री कोणाला राहायला परवानगी नसल्यामुळे बायकोला सोडून मी घरी आलो. इकडे सायली छान प्रकारे तयारी करून बसलेली होती. तिने मस्तपैकी तयारी केलेली होती.
तिला बघताच मला असं वाटलं की सायलीला उचलून घ्यावं. मी आता सायलीच्या जवळ गेलो व सायलीला म्हणालो, सायली तू खूप सुंदर दिसतेस. तेव्हा सायली म्हणाली, दाजी आता थोडाही वेळ न लावता माझ्यासोबत चालू करा. मला खूप भूक लागली आहे तुमच्यासोबत ते करण्याची. असं म्हणताच मी सायलीला उचलून जवळ घेतलं व सायलीला रात्रभर करत राहिलो. सायलीला सुद्धा खूपच मजा वाटली. तर मित्रांनो, तुम्हाला आपली कथा कशी वाटली हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.